राज्यामध्ये लवकरच इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या परीक्षा या सुरू होणार आहेत. याच वेळेस राज्यातल्या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांनी काम बंदचा इशारा दिलेला आहे. या संदर्भातील नेमकी बातमी काय आहे ते आज आपण पुण्यनगरीच्या सौजन्याने जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण दैनिक पुण्यनगरीच्या सौजन्याने धुळे आवृत्तीमध्ये 26 जानेवारी 2026ला पान क्रमांक 1 वर आलेली एक महत्त्वपूर्ण बातमी ही जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. या बातमीचं शीर्षक आहे, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा उद्यापासून काम बंदचा इशारा, बेकायदा अटक व निलंबनाच्या विरोधात अधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा. धुळ्यावरून ही बातमी आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर होत असलेल्या बेकायदा अटक सत्रांसह वेतन देयकावरील स्वाक्षरीच्या कारणावरून सुरू असलेल्या कारवाई विरोधात अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघाच्या निर्णयानुसार येत्या उद्यापासून अर्थात दिनांक 27 पासून राज्यातील सर्व शिक्षण अधिकारी सामूहिक रजेवर जाणार असून त्यामुळे 10वी-12वीच्या आगामी परीक्षांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की संबंधित अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता थेट निलंबनाची कारवाई केली जात आहे. अटक करण्यापूर्वी नियुक्ती प्राधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करून अटक करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणतीही अनियमितता आढळल्यास नागरी सेवा शिस्त व अपील नियमांनुसार विभागीय चौकशी पूर्ण करूनच पुढील कारवाई करावी, अशी मागणी संघाने केली आहे. 19 जानेवारीपासून देयकांवर स्वाक्षरी नाही. अटक सत्र तात्काळ थांबवून SIT मार्फत सुरू असलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि कोणत्या शिक्षकांचे वेतन अदा करणे योग्य आहे याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत 19 जानेवारीपासून खाजगी अनुदानित शाळांच्या वेतन देयकांवर तसेच अन्य आर्थिक बाबींवर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसेच शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारी पोलिसांनी थेट शिक्षण विभागाकडे वर्ग कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या अनुषंगाने सर्व शिक्षण अधिकारी रजेवर गेल्यास परीक्षा कामकाजावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या नोटिशीत VCच्या वेळेवर मर्यादा घालणे यासह विविध कार्यालयीन मागण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या संदर्भात ही एक महत्त्वाची अशी बातमी आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी काम बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या कालखंडात 10वी आणि 12वीच्या होणाऱ्या परीक्षा तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे प्रभावित होऊ शकतात. त्या अनुषंगाने पुण्यनगरीची ही बातमी अत्यंत महत्त्वाची अशी आहे. सदर दैनिकाची बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.